आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी काय करू सांगा. या मयेकर कुटुंबातल्या सगळ्या मुली अशाच हट्टी आहेत वाटतं. तुम्ही असाच हट्ट करणार असाल तर मी इथे येण्याचा काय उपयोग आहे सांगा. हे बघा, तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका आणि मिस गिरिजा मयेकरांना पण त्रास द्यायचा नाही. अहो मला एक सांगा, तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची का त्यांना तुमची काळजी करायला लावायची? तुम्ही त्यांची काळजी घ्यायची, हो की नाही? हो की नाही? वहिनी तुम्ही काय बघत बसलाय? जेवण घेऊन या, मी बघतो कशा खात नाही त्या. जा प्लीज. सरांना किती काळजी आहे माझी आणि ताई उगाच गैरसमज करून घेते. मी तुमच्याशी बोलतोय, खाणार आहात ना? सर सॉरी, पण ताई जोपर्यंत तुमची माफी मागणार नाही ना तोपर्यंत मी जेवणार नाही. हा कसला हट्ट आहे हो? कसला हट्ट आहे हा? सर खरंच सॉरी, प्लीज प्लीज तुम्ही तरी समजून घ्या ना. नाही 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 नाही, या बाबतीत मी काहीच समजून घेणार नाही. मी बोलणारच नाही तुमच्याशी. अहो वहिनी तुम्हाला सांगितलं ना, जा तुम्ही जेवण घेऊन या, मी आहे ना. बघ तुम्ही या कशा खात नाहीत ते. जा घेऊन. खरंच नको. सांगितलं ना, कळलं का मिस सुचित्रा मयेकर? तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आता वहिनी आणलात की नाही? चला सुरू करा. सर द्या 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 माझ्याकडे, मी भरवतो. हा काय आहे तुमचं? नाही नाही नाही, मी काही ऐकणारच नाही. नो एक्सक्यूज. पहिला घास आमच्या सुपर स्टुडंट साठी माझ्याकडून. सर आता तुम्ही इतका आग्रह करताय म्हणून खाते हा मी. घ्या. That's like a good girl. कशी झाली भाजी? तिखट नाहीये ना? जास्ती स्पायसी खाणं योग्य नाही. आज पूर्ण नाही भरवणार आहे. सॉरी जानू. That's really okay. बघितलंच वहिनी, काही लोकांना माझी काळजी असो वा नसो, माझ्या सरांना माझी काळजी आहे. त्यांना जसं कळलं की मी जेवत नाहीये तसेच ते माझ्यासाठी धावून आले. कोणामुळे का होईना गंगेत घोडं आलं हे महत्वाचं. मिस गिरिजा मयेकर, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, कारण तुमची वहिनी इथेच होती. तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं हे आता सगळं आलं नाही का डॉक्टर? काय करणार, अहो खऱ्याचा जमानाच नाही ना राहिला.
म्हणून एक्सप्लेनेशन देतोय. ऍक्च्युली तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणाशी तरी बोलताना ऐकलं मी सुचित्रा मयेकर बरोबर खात नाहीयेत, म्हणून म्हटलं जातीने जावं, लक्ष द्यावं, म्हणून आलो. ताई बघ, त्यांना तुझ्यासारखा इगो महत्वाचा नाहीये, त्यांच्यासाठी मी महत्वाची. काय बोलतेस तू? अरे बरोबरच बोलतेय मी. या घरात त्यांचा इतका अपमान झाला तरी ते आज इथे आलेत माझ्यासाठी. यातच सगळं आलं नाही का? ताई, माझी फक्त एक प्रांजळ इच्छा, या घरात अजून माझ्या सरांचा अपमान नको. थांबू नका. तुमचा जेवणाचा हात थांबवू नका. पटापट जेवून घ्या. हो. 2 घास गेले पोटात, लगेच चुरू बोलायला लागल्या. वहिनी, कसं असतं ना, लहान मुलांना कसं मनवायचं हे प्रोफेशनल डॉक्टर्सनाच कळू शकतं. मी सुचित्रा मयेकर, आता भरपूर खायचं आणि जोरात अभ्यास करायचा. काय? हो सर. सर तुम्ही उभे का आहात? बसा ना. हा, हो बसा. तर मी हॉस्पिटललाच येत जाईल. व्हेरी गुड. माझा पाय एकदा बरा झाला ना की सगळं सॉर्ट होणार आहे. दॅट विल बी मच बेटर. हा डॉक्टर जयंत म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे. आई, हे डॉक्टर जयंत तिथे काय करतायत? मलाही तेच कळत नाहीये रे. मला असं वाटतं की एकतर हे खूप चालात असतील, नाही तर खरंच बदलले असतील. नाही गौरव, जयंत सारखी माणसं कधीच बदलू शकत नाही. सुचित्रा समोर चांगलं वागतोय तो. त्याला काय वाटतं मला कळत नाही त्याचं काय चाललंय? पण असं वागून त्यांना काय मिळणार आहे? समाधान. समाधान गौरव. असतात अशी काही लोक. सुचित्रा समोर दाखवून द्यायचं त्याला की मी किती चांगला आहे. म्हणजे बाहेर जे काही चालू आहे ते नाटक आहे. हो, नाटकच आहे. म्हणजे मला तरी असं वाटतंय की त्याच्या मनात नक्की काहीतरी काळबेर आहे आणि मी ते शोधून काढेन. डॉक्टर जयंत, तुझा कुठलाही वाईट हेतू मी साध्य होऊ देणार नाही. राजा, हे घे. हे काय? सरप्राईज तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अरे हा तर